प्रदीप, तू खूप छान माहिती दिली आम्हाला की आपण मुलांवर कसं त्यांना शिकवायचं फायनान्शियल प्लॅनिंग, किंवा मग त्यांना डिस्कशनमध्ये इन्क्ल्यूड करायचं. 5 ते 10 वर्षापर्यंत मुलांनी काय करायला पाहिजे, एक पिगी बँक आपण हे करतो, इन्कल्केट करतो, त्यात पैसे ठेवतो. नंतर सेविंग अकाउंट्स आलं 10 ते 15व्या वर्षापर्यंत त्यांचं सेविंग अकाउंट ओपन करतो. त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येते. लाईक जसं तू सांगितलं, राघवनी गणपतीची वर्गणी मागितली तर ह्याच्यावरून त्याला कळलं. पण नाव कम्स 16 अँड अबाव, ज्यांचं आपण बँक अकाउंट ओपन करून देतो. अशा टीन्सला काय तू सांगशील? असं नाही, 16व्या वर्षी जर का आपण इथपर्यंत पोचलो ना, की आपण ओपन कल्चरमध्ये मुलांशी बोलतोय, त्याला प्रत्येक फायनान्सेस सांगतोय, त्याची पिगी बँक हॅज बीन कन्वर्टेड इन टू द सेव्हिंग अकाउंट. मला असं वाटतं की तो जेव्हा 11वीत जाईल तेव्हा आपल्याला काहीच करायची गरज नाही. म्हणजे काय असेल तर त्याचं एक सेव्हिंग अकाउंट असेल आणि आपण असं धरूया की त्याला कॉलेजला जायचं आहे. म्हणजे आता ईशानी सिम्बॉयसिसला जाते बौद्धनवरनं, तर ती तिच्या पैशाचा विचार करेल की मला PMTने जायचं आहे, मला मेट्रोने जायचं आहे, का मला रिक्षाने जायचं आहे. याचं नियोजनच आपण तिला ॲक्च्युली घडवून दिलं आहे गेल्या 12-15 वर्ष. तर मला असं वाटतं की फायनान्स हा एक संस्कार आहे आणि ह्या जर का प्रोसेसमधनं आपण गेलो तर तिला तिचं रिअलायझेशन होईल की कुठे मेट्रो वापरायची आहे, कुठे रिक्षा वापरायची आहे आणि कुठे ॲक्च्युली PMT वापरायची आहे. मग काय होईल, आता ईशानेला ॲक्च्युली 4,500 रुपये पॉकेट मनी मिळतो. हा पॉकेट मनी ती काय करते आहे, तर आत्ता आपण असं म्हणूया की ती तिचा जो काही कन्व्हेन्स आहे, तिचं जे काही कॅन्टीन आहे किंवा तिच्या बड्डे पार्टीज आहेत, ह्या सगळ्यासाठी त्याचा ती उपयोग करते आणि त्याचा ती हिशोब ठेवते या सगळ्यावरती. आता ती 18 वर्ष पूर्ण होईल, तर मला असं वाटतं की तिचा पॉकेट मनी 5,000 रुपये व्हावा आणि 5,000 रुपये जेव्हा तिचा पॉकेट मनी होईल तेव्हा तिला 500 रुपये सेव्हिंगची ॲक्च्युली सवय लावावी. मग ते सेव्हिंग कशामध्ये व्हावं, तर त्याच्याबद्दलही चर्चा व्हावी की 500 रुपये काय करायचे, की मग ते PPFमध्ये टाकायचे आहेत का, एखादी LIC पॉलिसी घ्यायची आहे का, त्याची SIP करायची आहे. आणि विनया ॲक्च्युली तिची मम्मा म्हणजे ती तिला समजून सांगेल की नक्की आपण काय करणार त्या 500 रुपयाचं. आणि मग ॲक्च्युली तू म्हटलीस प्रमाणे ही जी काही जनरेशन आहे की ही ॲप्सवरती आहे, ही गेम्स खेळते आहे, तिने PUBG बघा खेळावं का तिने ॲक्च्युली एखादं BSE सेन्सेक्सचं ॲप वापरावं. आणि मग विनया आणि ईशानीमध्ये डायलॉग चालू होईल की मी 500 रुपये टाकते आहे आणि 500 रुपये टाकून माझ्या 6,000 रुपयाचे 5 900 आहेत का 600 आहेत. आणि त्या 600 जेव्हा असेल तेव्हा ईशानीला बरं वाटेल आणि मग तो डायलॉग ॲक्च्युली वाढेल. आणि मग जेव्हा खरंच ईशानी इंडिपेंडेंट असेल तेव्हा तिचं फक्त थॉट प्रोसेस सेव्हिंग असेल. तर मला असं वाटतं की सुरुवात ही पिगी बँकपासून करावी आणि तो संस्कार सेव्हिंगमध्ये थांबावा, अशी ही जर्नी असेल असं मला वाटतं. ओके, एक आपण स्टार्ट घेतलं की फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं लहान मुलांसाठी, त्यांनी काय शिकायला पाहिजे, काय नाही शिकायला पाहिजे. मग आपण 5 to 10 इयर्सचं बघितली जर्नी, त्यांनी कसं पिगी बँक त्यांची ॲक्युम्युलेट करतात. त्याच्यानंतर आपण बघितलं का 16 इयर्स प्लस का त्यांनी त्यांचं जर बँक अकाउंट ओपन झाली का त्या टीन्सनी त्या मुलांनी काय करायला पाहिजे, वेदर दे शूड इन्व्हेस्ट और प्ले इन ऑल दोज गेम्स, ऑनलाईन गेम्स, का त्यांनी तुमचे ते पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे की जेणेकरून ते वाढतील. सो ह्याबद्दल वी रिअली थँक यू. अँड फॉर more such reels, I request you to follow us on our Insta handle. Watch us break it down for you bit by bit and reel by reel.